पांदण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार. आमदार तोडसाम. आज दिनांक मे 11 रोजी तहसील कार्यालय आर्णी येथे विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांचे प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ते संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तहसीलदार वैशाख वाहुरवाग, गटविकास अधिकारी रमेश खरोडे आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठकी संदर्भात आमदार तोडसाम यांची घेतलेली प्रतिक्रिया. सांगतो आता विचार. आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांची पांदण रस्त्याची प्रतीक्षा कधी संपणार? आर्णी तालुक्यात नाही तर माझ्या विधानसभा क्षेत्रातल्या तिन्ही तालुक्यामध्ये आर्णी असेल, घाटंजी असेल, पांढरकवडा असेल, या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर आम्ही निकाली काढू अशा प्रकारचा निर्णय आम्ही याआधीच घेतला. त्यामुळेच आम्ही तिन्ही तालुक्यातल्या एक वैयक्तिक बैठकीसुद्धा घेतल्या. आजची एक बैठक आपली आर्णी तालुक्यातली बैठक होती, ती महत्त्वपूर्ण बैठक होती. याचं एक क्लस्टर तयार करायचं होतं, कारण की जवळपास 359 काहीतरी रस्ते आहेत. त्यापैकी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये 10-20 रस्ते होईल. साधारणतः माझ्या एका हेडवरून 9 रस्ते काहीतरी मंजूर झालेले आणि परत मी 10 रस्ते अजून करणार आहेत. तर आम्ही निधीच्या याच्यानुसार ज्या प्रकारे निधी उपलब्ध होईल त्या प्रकारे आम्ही रस्ते तयार करू. पण आज रोजी आम्ही पूर्ण रस्त्याची नोंदणी करून घेतलेली आहे. सगळ्या ज्या रस्त्याची तक्रारी आहे, कोणी अतिक्रमण केलेले असेल किंवा काही रस्त्यांवर शेती असेल किंवा शेती विकल्यानंतर कोणी रस्ता बंद करतो, या प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व सविस्तर चर्चा करून संपूर्ण रस्ते मोकळे करून देण्याच्या सूचना तहसीलदार साहेबांना, पोलीस निरीक्षक त्यांना किंवा बाकीचे जे काही यंत्रणा आहे, वन विभाग असेल किंवा PWD, GW या सर्व एजन्सीला घेऊन आम्ही बसलो आणि एक साधारण क्लस्टर लवकर तयार करून लवकरात लवकर मुख्यमंत्री पांदण रस्ता या ठिकाणी तयार करण्यात येईल. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयाचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. माननीय बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना ज्या अनेक वर्षापासून शेवटल्या टोकाच्या शेतकऱ्याला डोक्यावर वजं घेऊन, डोक्यावर आपलं कापसाचं वजं असेल, सोयाबीनचं असेल, सल्फेट असेल, युरिया असेल, हे सर्व घेऊन पावसाळ्याच्या आधी तो त्याच्या शेतात नेऊन न्यायचा, ती वेळ भविष्यात येऊ नये म्हणून सर्वच्या सर्व रस्ते करण्याचा संकल्प मी माझ्या विधानसभेमध्ये घेतलेला आहे. निधीची तरतूद ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे रस्ते होऊन जाईल एवढी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.